हा महा-टी-ई-टीमध्ये आलेला प्रश्न आहेत. बघा इकडं प्रश्न काय आहे, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कोनाचे माप किती? बघा प्रश्न इथे दिला आहे. आता पहिला किती दिला आहे कोन? 125. तर त्याच्या विरुद्ध बाजूचं काढायचं आहे. आता हे वर्तुळ आहे. आता इथं कोन तयार केला आहे, तर हा 125 आहे. तर ह्याच्या विरुद्ध बाजूचा काढायचा आहे. मग एकूण वर्तुळ किती अंशाचं असतं? 360 अंशाचं असतं. मग त्याच्यातून किती वजा करायचं आहे? 125. तर किती आलं? 5 गेले 3 आणि 225 35. हे आपलं उत्तर आलं. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? बघा काय सांगितलं आहे, हा आयत आहे. ह्याची लांबी किती? 12 मीटर, रुंदी किती? 9 मीटर, आणि त्यांनी खड्डा किती सांगितला आहे? 1.5 मीटरचा. 1.5 मीटर. बघा इथं पण 1.5 मीटरचा आहे, इथं पण 1.5 मीटरचा आहे, इथं पण 1.5 मीटरचा आहे. अशा वेळेस काय करायचं, अगोदर आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आयताचे क्षेत्रफळ किती आलं? 92 अष्टोदर्शे, कारण क्षेत्रफळ कसं असतंय? पाया गुणिले उंची. किती आलं? 108 चौरस मीटर. बघा त्याच्यातलं काय करायचं आता, हे 1.5 मीटर, हे 1.5 मीटर आणि हे 1.5 मीटर. आता ह्याची काय करायचं? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी किती येते? 225. एका खड्ड्याचं क्षेत्रफळ आलं. आता हे खड्डे किती? इथं 4. एका खड्ड्याचं क्षेत्रफळ किती आलं? 2.25. तर आता 4 खड्डे येतं, मग याला गुणाकार. 5 चौक 20, 4 दुने 8 आणि 2 10, हातच्याला 1 आणि 4 दुने 8, 8 आणि 1 9. पॉईंट किती? 2. मग ह्याच्यातून 9 गेले, तर आता 99. हे 99 चौरस मीटर.